कुठलाही कलर न वापरता एकदम चमचमीत अशी अंडा बिर्याणी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी 6 अंडे बॉईल करून थंड पाण्यात ठेवले। अंडीमध्ये तेल घालून घेतले। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण एक उभा कापून घेतलेला कांदा घालून फ्राय करून घेऊया। कांदा चांगला फ्राय करून झालाय, आता आपण हा काढून थंड होण्यासाठी ठेवूया। एका भांड्यामध्ये मी 300 ग्राम बासमती तांदूळ धुवून आणि भिजत घातलेला आहे। तर बिर्याणीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। कांदा तळून झाल्यावर उरलेल्या तेलामध्ये थोडं तेल घालून घेतलं आणि तेजपत्ता, दालचिनी, मोठी वेलची घालून घेतली आणि एक मोठा साईजचा कांदा त्यामध्ये गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घालून चांगलं मिक्स करून परतून घ्यायची। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे। मसाल्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा रेडीमेड बिर्याणी मसाला घालून आता हा मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा। मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची। तर मी 1 वाटी टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं। तर मसाल्यापुरतं मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मसाला हा चांगला शिजवून घ्यायचा। तर मसाला चांगला शिजल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे दही घालून हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा। या वेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची। आता यावर झाकण ठेवून मसाला चांगला शिजवून घ्यायचा। तर मसाला आपला चांगला शिजला गेलेला आहे आणि मसाल्यातून तेल पूर्णपणे अलग झाले। आता आपण हा मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया। त्या अगोदर आपण यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर कापून घालूया आणि पुन्हा हा मसाला मिक्स करून घेऊया आणि आपला मसाला हा तयार झालेला आहे। आता आपण हा बाजूला ठेवूया आणि तांदूळ शिजवून घेऊया। तर एक साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। गरम झाल्यावर चवीनुसार मीठ घातलं। आता भातामध्ये दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, 3-4 काळी मिरी, लवंग 3-4 आणि 1 मसाला वेलची घातली आहे आणि तर तांदूळ एकदम मोकळा व्हावा म्हणून यासाठी अर्धा लिंबू कापून घेतला आणि कोथिंबीर आणि पुदिना घालून झाल्यानंतर लगेचच यामध्ये तांदूळ घालून घेतले। उकळी आल्यानंतर गॅस मी कमी केलेला होता। तर आता सगळे तांदूळ घालून झाले। तर आता आपण हा तांदूळ आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे। तर तांदूळ आपला चांगला शिजला गेलेला आहे। गॅस बंद करून आपण हा एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तर आता चला सगळा भात आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि भात इथे काढून झालेला आहे। त्यामधले वेलची, तेजपत्ता आणि लिंबू आपण काढून घेऊया। तर बघू शकता एकदम छानपैकी मोकळं सुटसुटीत असा हा आपला भात तयार झालेला आहे। तर आता याचं पाणी निथळेपर्यंत आपण अंडे हे फ्राय करून घेऊया। तर सगळ्या अंड्यांची मी सालं काढून घेतलेली आहे। आता याला आपण चाकूच्या साहाय्याने असे थोडे होल करून घेऊया। म्हणजे सगळे अंडे असे टोचून घेतलेले आहे, त्यामुळे मसाला हा अंड्याला व्यवस्थित मसाला लागला जाईल। तर आता यामध्ये आपण मीठ, मिरची आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे सगळं व्यवस्थित अंड्याला चोळून घ्यायचं आहे। तर आता हे आपण तळून घेऊया। कढई गरम झाली। आता यामध्ये तेल घालून एक करून हे 6 अंडे मी सोडून घेते आणि अलटी-पलटी करून ही एकदम व्यवस्थित असे अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। अंडे फ्राय होईपर्यंत दुसऱ्या साईडला मी एका गॅसवर तवा हा प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे, कारण आपण ही बिर्याणी दमवर ठेवणार आहोत। तर अंडी फ्राय करून झालेले आहे। आता हा मसाला आहे यातून अर्धा मसाला आपण काढून घेऊया आणि जो अर्धा मसाला आहे तो असा सरळ पसरवून घ्यायचा आहे। पसरवल्यानंतर आता यावर आपण एक करून अंडे सोडून घेऊया। तर मी 3 अंडे ठेवणार आहे आणि मधल्या लेअरला 3 अंडे ठेवणार आहे। तर 3 अंडे सोडून झाले। आता यावर आपण त्याची लेअर लावून घेऊया। तर मी अर्धा 2 भागांमध्ये भात डिवाइड केलेला आहे। तर अर्धा मी आता यावर लावून घेते। यावर आपण जराही फूड कलरचा वापर करणार नाही। भाताची लेअर लावून झालेली आहे। आता यावर केसरचं दूध घालून घेऊया। तर दूध घालून झाल्यानंतर यावर आपण तळलेला कांदा घालून घेऊया। तळलेला कांदा घातल्यानंतर यावर पुदिना आणि कोथिंबीरीची लेअर लावून घ्यायची आणि आता यावर आपण परत भात घालून घेणार आहोत। तर थोडा भात मी यावर घालून घेतलेला आहे। आता यावर आपण पुन्हा मसाला घालून घेऊया। तर उरलेला सगळा मसाला यावर पसरवून घ्यायचा आहे आणि तर मसाला सगळा पसरवून झाला। आता यावर परत 3 अंडे घालून घेऊया। तर अंडे घालून झालेले आहे। आता जो अर्धा राईस आपला उरलेला होता तो आपण यावर घालून घेऊया। तर आपल्या
उरलेल्या भाताची चांगली लेअर आपण लावून घेतलेली आहे. आता जे आपलं केसरवालं दूध आहे ते यावर घालून घेऊया. तर सगळं दूध घालून घेतल्यानंतर यावर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप किंवा तेलही घालू शकता. तर आता यावर मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल घालून झाल्यानंतर यावर तळलेला कांदा घालूया आणि पुदिना कोथिंबीर परत आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला ही दमवर ठेवायची आहे. तर प्रीहीट होण्यासाठी मी तवा ठेवला होता. यावर आपण ही हंडी ठेवूया. तर 10 ते 15 मिनटानंतर बघू शकता आपली अंडा बिर्याणी एकदम छानपैकी तयार झालेली आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत आपला भात पण तयार आहे. तर एकदम टेस्टी अशी ही बिर्याणी बघते तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगा. तर आता हा तुम्हाला मी मोकळा करून दाखवते आणि मोकळा केल्यानंतर आपण हा सर्व करूया. तर एकदम टेस्टी आणि चमचमीत अशी ही आपली अंडा बिर्याणी अवघ्या 10 ते 15 मिनटात तयार झालेली आहे.